आज मला जुना खजाना सापडला। काय खजाना आहे सांगते। त्या अगोदर सकाळची सगळी कामं केली आणि मागे काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं असेल की आम्ही आमचा जो बेड आहे तो शिफ्ट केला होता। शिफ्ट करते वेळी आमच्याकडनं चुकून तो एका बाजूला बाहेर ओढला गेला आणि ते तुटला। तर तुटल्यानंतर ते काम असं नव्हतं की बेड आम्ही यूज करू शकत नव्हतो, त्यामुळे आम्ही टाळाटाळ केली। म्हटलं एवढ्या छोट्या कामासाठी पूर्ण बेड ओपन करा वगैरे। तर आज अशी वेळ आली आहे की 2 महिन्यानंतर लिटरली त्याचा दुप्पट खर्च निघालाय। त्याच्या जे सेंटरची फळी होती ती सुद्धा तुटली आणि हे जे तुटलं होतं ते अजून पसरत गेलं। सो लवकरात लवकर कामं करायला पाहिजे होती, पण वेळ नव्हता। म्हणून आम्ही आज विचार केला की आज संडे आहे तर आपण बेड ओपन करून बघूया किती तुटला आणि दुरुस्तीला काढूया। जेव्हा मी बेड ओपन केला तेव्हा माझे डोळे असे बाहेर आले होते, कारण त्याच्यामध्ये अशा काही वस्तू मला भेटल्या ज्या मी लिटरली विसरून गेले होते। हे बॉक्सेस तुम्ही बघू शकता, हे काचेचे वाट्या वगैरे आहे। त्याच्यामध्ये खूप माझं लग्नाचं सामान सापडलं आणि इवा सुद्धा चक्क झाली होती की मम्मा आपल्याकडे एवढं सामान आहे आणि ते तू यूज करायला का नाही काढलं। जुन्या सोफ्यासाठी मी काही वर्षाखाली पिलो कव्हर घेतले होते, काही वर्षाखाली नाही 8 वर्षाखाली, जो आमचा जुना सोफा होता। बट हे जे पिलो कव्हर होते ते त्याला मॅच होत नव्हते आणि ते माझ्या ध्यानातूनच निघून गेले। आणि आत्ता बघते तर का ह्या सोफा कव्हरला हे जे पिलो कव्हर आहेत ते अगदी मॅच होत आहेत आणि मला इतकी खुशी झाली हे बघून, कारण ते खूप महागडे होते आणि ते 8 वर्षापासून तसेच बेडमध्ये होते। असो खूप साऱ्या गोष्टी सापडल्या, तेही तुम्हाला हळूहळू दाखवेन। आता मॅट्रेस पण बाहेर उन्हाला काढली होती म्हणून म्हटलं चला वॉश करून घेऊया, बट तेवढ्यात पाऊस आला आणि ते काम मी तसंच ठेवलं। ते काम तसंच ठेवणं हीच सगळ्यात मोठी चूक झाली माझी आणि मी त्याच्यावर निरमा टाकला होता आणि ही चूक का झाली हे तुम्हाला उद्या कळेल।